देवदास महाराजांनाच कळणार आहे. हे फक्त तुम्ही ऐकत चला. आता हे काय झालं, हे 9 रूप मी सांगितले. आणखीन सांगतो. मुमोच मुमुचतुहु मुमुचुहु मुमोचिथ मुमुचथु मुमुच मुमोच मुमुचिव मुमुचिव मोक्ता मोक्तारौ मोक्तारः मोक्तासी मोक्तास्तः मोक्तास्त मोक्तास्मि मोक्तास्वः मोक्तास्म मोक्षति मोक्षतः मोक्षन्ति मोक्षसी मोक्षतः मोक्षत मोक्षामि मोक्षावः मोक्षामः मुंचतु मुंचतात मुंचताम मुंचन्तु मुंच मुंचतात मुंचतम मुंचत मुंचानि मुंचाव मुंचाम अमुंचत अमुंचताम अमुंचन अमुंचः अमुंचतम अमुंचत अमुंचम अमुंचाव अमुंचाम मुंचेत मुंचेता मुंचेयुः मुंचेहे मुंचतम मुंचेत मुंचेह मुंचेव मुंचम मुच्चात मुच्चास्ता मुच्चासु मुच्चाह मुच्चास्त मुच्चास्त मुच्चास मुच्चासु मुच्चासु अमुचत अमुचताम अमुचन अमुच अमुचतम अमुचत अमुचम अमुचाव अमुचम अमोक्षत अमोक्षताम अमोक्षन अमोक्ष अमोक्षताम अमोक्षत अमोक्षम अमोक्षाव अमोक्षम. किती झाले बोला? काय माहिती आम्हाला, मोजूच नका, तुम्ही फक्त ऐकत चला. आणखीन सांगतो. आता परस्मय पदाची हे 90 रूप मी तुम्हाला सांगितले. कोणत्या धातूचे आहेत? एका धातूचे. धातूचा अर्थ काय? मोक्षणे, म्हणजे सुटणं. मुच धातूचा अर्थ काय? सुटणं, बंधनातून सुटणं, याला मोक्ष म्हणतात. हे झाले परस्मय पदाचे 90 रूप. असेच 90 रूप पुन्हा आत्मने पदाचे बनतात. असेच बनतात. लट लकारापासून लट लीट लूट रीट लंग लिंग लुंग विधिलिंग आशीर्लिंग आणि लिंग लकार शेवट, एवढे 90 रूप जशी परस्मय पदामध्ये बनतात तसेच तिकडेही बनतात महाराज. तसेच बनतात. मुंचते मुंचेते मुंचनते मुंचसे मुंचेत हे मुंचद्वे मुंचे मुंचाव हे मुंचामहे मुमुचे मुमुचाते मुमुचिरे मुमुचशे मुमुचाते मुमुचिद्वे मुमुचे मुमुचाव हे मुमुचामहे मुक्ता मुक्तारो मुक्तारा मुक्तासे मुक्तास्थ मुक्तास्थ मुक्तास्मि मुक्तास्व मुक्तास मोक्षते मोक्षते मोक्षन्ते मोक्षसे मोक्षते मोक्षद्वे मोक्षे मोक्षावहे मोक्षामहे मुंचता मुंचेता मुंचन्ता मुंचस्व मुंचता मुंचद्व मुंचे मुंचावहे मुंचामहे अमुंचत अमुंचताम अमुंचन्त अमुंचता अमुंचताम अमुंचद्व अमुंचे अमुंचावहे मुंचेत मुंचेयाता मुंचरन मुंचेता मुंचेयाता मुंचद्व मुंचे मुंचेवहि मुंचमहे मुक्षिष्ट मुक्षियास्ता मुक्षिरन मुक्षिष्टा मुक्षियास्ता मुक्षिद्व मुक्षीय मुक्षुवहि मुक्षुमे अमुक्त अमुक्षातम अमुक्षत अमुक्ता अमुक्षातम अमुक्दोम अमुक्षी अमुक्षुवहि अमुक्षमे आणि अमोक्षत अमोक्षेतम अमोक्षंत अमोक्षता अमोक्षेतम अमोक्षद्वम अमोक्षे अमोक्षावहि अमोक्षमे. किती झाले? 90 झाले का? 100 हातर म्हणा, हातर म्हणा. 180 रूप झाले एका धातूचे. विद्वान होणं एवढं सोपं नाही. अलग लक्षामध्ये हा व्याकरण ही फक्त सुरुवात आहे आमची. देवीदास महाराज ही फक्त आपली सुरुवात होती. रटता रटता तोंडाला छाले पडायचे. एवढं कष्ट घ्यावं लागतात. ज्ञान सोपं नाही हो. विद्वानाला नावं ठेवणं सोपं आहे, विद्वानाची निंदा करणं सोपं आहे. जेवढं विद्वानाला नावं ठेवायला निंदा करणं सोपं आहे ना, तेवढं विद्वान बनणं सोपं नाही. विद्वान बनण्याकरता खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप मेहनत करावी लागते. ही जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.